सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही सकाळी लवकर नाश्ता करून लुंबिनी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी 2 शाल वृक्षाच्या मध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे। माता महामायेला या ठिकाणी या लुंबिनी वनामध्ये प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि तिला एक शाल वृक्ष होता, त्याच्या फांदी त्या महामायेने पकडली, हातामध्ये धरली आणि ती फांदी हवेसरशी वर गेल्यामुळे माता महामाया हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि माता महामायेने या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला उभ्याने जन्म दिलेला आहे। ती जागा ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला ती जागा या ठिकाणी काचेमध्ये बंदिस्त केलेली आहे। त्याचबरोबर शाल वृक्ष आहे, त्या ठिकाणी ती शाल वृक्षाच्या त्या ठिकाणी प्रतिकृती त्या आतमध्ये बनवलेली आहे। नेपाळ सरकारने ही जागा अगदी सुव्यवस्थित त्याच्यावरती छप्पर व्यवस्थित करून असं बांधकाम करून एक सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवून त्याचं जपणूक केलेली आहे। आपण बघू शकता हे मागे ते मंदिर आहे। आम्ही आता या ठिकाणी त्रिसरम पंचशील घेत आहे। हा जो तलाव आहे या तलावामध्ये माता महामायेला अंघोळ घालण्यात आली होती। हा तलाव या ठिकाणी दिसत आहे आपल्याला।